मध्ये असतील तर ते काय असतं, 4ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी असतं. म्हणजे काय, इफ द लास्ट 2 डिजिट ऑफ अ नंबर आर डिव्हिजिबल बाय 4. काय लिहायचं मग इथे, इफ द लास्ट, एवढंच पाठ करून ठेवा, लास्ट 2 डिजिट्स आर divisible by 4. Last, if the last 2 digits divisible by 4. Okay, digits of a number is divisible, of a number. Okay, digits of a number, digits of a number, कारण नंबरची जागी ना, digits of a numbers are divisible by divisible by 4. ठीक आहे, बोला. ओके, बघा लिहून घ्या, डिव्हिजिबल बाय 4. त्यानंतर आता ही बघा, if the last 2 digits are divisible by 4, the number is divisible by 4, the number having 2 or more 0. Okay, the number having म्हणजे त्याच्या सोबत, म्हणजे त्याच्या जवळ, नंबरच्या जवळ जर किती 0 असतील, 2 or more 0, the number having 2 or more zeros, the number having 2 or more zeros at the end is also divisible by 4. लक्षात ठेवायचं. काय म्हटलेलं आहे की the number having म्हणजे काय, the number having 2 or more zeros at the end is also divisible by 4. म्हणजे आता बघा याचा मीनिंग काय सांगितलं की if the last 2 digit of a number are divisible by 4. if the last 2 digit म्हणजे शेवटचे 2 अंक, ओके, शेवटचे 2 अंक कोण कोण, युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस, जर 4च्या टेबलमध्ये असतील, 4च्या टेबलमधले असतील तर ते काय असणार आहे, ते तुमचे 4ने डिव्हिजिबल असणार आहे. किंवा नंबरच्या शेवटी 2 किंवा जास्त 0 असतील ना तर ते सुद्धा 4ने डिवाइड होतात. आता ते कसे होतात ते आपण बघूया, ते डिव्हिजन करून बघूया आपण. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल समजा मी जर घेतलं की लास्ट 2 डिजिट ऑफ अ नंबर आर डिव्हिजिबल बाय 4. मग डिव्हिजिबल बाय 4 म्हणजे समजा आता आपण घेऊया इथे 9 आणि इथे घेऊया 24. म्हणजे 4924 हा नंबर जर मी घेतला, ओके, आहे 4 डिजिटचा नंबर, पण आपल्याला कम्पेअर काय करायचं आहे, 2 डिजिट. हे 2 डिजिट 24 हे 8च्या टेबलमध्ये येतात की नाही, येतात. 8चा टेबल लिहिला मी, 8 वजा 8 2 जा 16, व्हेरी गुड. 8 3 जा 24, 8 4 जा 32, 8 5 जा 40, 8 6 जा 48, 8 7 जा 54 आणि 8 8 जा 64, 8 9 जा 72, 8 8 जा 80. ठीक आहे, आपल्याला 80चं काही एवढं मोठीचं काम नाही आहे, फक्त 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हां, आता बघा 24 किती नंबर येतं, 3 नंबरवर येतं की नाही. म्हणजे 8च्या टेबलमध्ये, सॉरी 4च्या, ओके आपल्याला 4चा टेबल पाहिजे ना, आपण 8चा टेबल लिहिलेला आहे. सॉरी काय करूया आपण, 4चा टेबल लिहूया. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16, 4 5 जा 20, 4 6 जा 24, 4 7 जा 28, 4 8 जा 32, 4 9 जा 36 आणि 4 10 जा 40. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 खाली.
ठीक आहे. मग आता तुम्हाला काय पाहिजे, फोरनी टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी म्हणजे 4ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी लावायचं. याचा अर्थ काय की 4ने तुम्हाला डिवाइड करायचं आहे. याचा अर्थ काय की तुमचा डिव्हिजन काय राहणार आहे, 4 राहणार आहे आणि डिव्हिडंड तुमचा 4924 आहे. मग 4 1 जा 4 लिहिलं. हां, मग आता बघा 4 - 4 किती होतात, 0. मग आता कोण राहिलं, 9 आणा. 4 4 2 जा 8. कोण राहतो, 1. परत 2 ला आणा म्हणजे इथे किती झाले, 12. 4 3 जा 12. परत काय होतं रे, 0. कोण राहिलेला आहे रे, 4 राहिलेला आहे. या 4 ला आणा आणि 4 4 4 1 जा 4. आता काय झालं, आलं तुमचं. म्हणजे खाली रिमाइंडर जे आहे ते तुमचं काय आलेलं आहे, 0 आलेलं आहे. आता नेक्स्ट काय म्हटलेलं आहे की त्यांनी 4ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी अशाही नंबरला लागते की ज्याच्यासोबत शेवटी 2 0 किंवा 2पेक्षा जास्त 0 आहेत. द नंबर हॅविंग 2 or more 0 ॲट द एंड इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे एखाद्या नंबरच्या शेवटी जर 2 0 किंवा 2पेक्षा जास्त 0 असतील तर ते सुद्धा काय लागतात, 4ने डिव्हिजिबल होतात. बघा 4ने कशी होतात, मग आता समजा मी इथे नंबर लिहिलेला आहे 94200 आणि 100. 2 किंवा 2पेक्षा जास्त 0. काय येणार इथे 9. आता इथे 4 आणि 9 आहे. 4च्या टेबलमध्ये 9 येते का, नाही येत. पण 9च्या अगोदरचा नंबर 8 येते म्हणजे 4 2 जा 8 येतात. आपण येऊया इथे 1 कॅरी राहते. 9 - 1 1 कॅरी 4 गेला. इथे पटापट डिव्हिजन करावे. 4 7 येते इथे, सॉरी 4 1 1 जा 4 4 3 जा 12 येते कारण 14 येत नाही. मग आता इथे लिहिणार तुम्ही 2. इथे परत लिहिणार 22. 4 5 जा किती येते, 20 येते. मायनस केलं तर इथे 2 राहते. परत 4 5 जा किती येते, 20 येते. मायनस केलं तर 0 0. आणि जर 4ने जर 0ला मल्टिप्लाय केलं 0 0 हे पुढे करायचं काम नाही आहे तुम्हाला. 0 0 0 त्याचा रिमाइंडर करायचं झालं की नाही डिवाइड. बघा बरं, आपल्या दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाल्या. कशा की जर लास्ट 2 डिजिट ऑफ अ नंबर आर डिव्हिजिबल बाय 4. 4च्या टेबलमधला जर शेवटचे 2 अंक असतील तर त्याला काय जातो, 4ने भाग जातो. म्हणजे तो टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी 4 लावला जातो. ठीक आहे. आणि द नंबर हॅविंग 2 or more 0 ॲट द एंड ऑल्सो डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे लास्ट डिजिटमध्ये किती 0 घेतले, मी 3 0 घेतलेत ना. त्यांनी काय सांगितलं की 2 किंवा 2पेक्षा जास्त. ओके, ही झाली तुमची 4ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. आई होप सभी को समझ में आया होगा. अगर कोई हिंदी मीडियम का है तो उनके लिए भी क्लासेस हम लेते हैं. ठीक है. अब यहाँ पे हमने 2 की टेस्ट ऑफ डिविजिबिलिटी देखी है. ऑल द गिवन नंबर डिविजिबल बाय 2 एंड 4 की क्या है, इफ द लास्ट 2 डिजिट्स of a number are divisible by 4, the number having 2 or more 0 at the end is also divisible by 4. समझ में आया सबको? समजलं का रे मुलांनो? येस. आता मी हे इरेज करून टाकणार आहे. याच्यानंतर तुम्हाला बघा हे एक्झाम्पल जे आहेत ना, असे एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. कळलं का? मी पुढचा स्टेप घेतला कारण पुढची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी होती म्हणून. आता मी तुम्हाला इथे एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल लिहून देते आहे. एक्झाम्पल आपण घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल काय असेल आपलं की 4 2 4 आणि 8. दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण 92 4. तिसरं एक्झाम्पल घेऊया आपण 4800. चौथं एक्झाम्पल घेऊया आपण 9200 किंवा आपण 9,20,000 घेऊया. 9,20,000 2पेक्षा ठीक आहे. दोन्ही तिन्ही प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहे. या सगळे जे नंबर आहेत ना याला 2ने डिवाइड करून बघा आणि याला 4ने डिवाइड करून बघा. हे तुमचं होमवर्क आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे की 8ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी काय सांगते आपल्याला, काय सांगते 8ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. वन अँड द सेम थिंग पा काय की इफ द लास्ट तर 2 आहे तिथं काय करायचं आहे तुम्हाला 3 डिजिट. इथं तुम्हाला मेन लक्षात काय करायचं आहे, पुढच्या याच्यात 2 डिजिट आणि हॅविंग 2 or more 0. हे 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. जे गोष्ट इम्पॉर्टंट आहे ना त्याच्यामध्ये मी अंडरलाईन केलेलं आहे. ठीक आहे. ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. ठीक आहे. इफ द नंबर फॉर्म बाय द लास्ट 3 डिजिट नंबर विदाउट चेंजिंग देअर ऑर्डर. लास्ट आता इथे मी फक्त लास्ट लिहिते, हे लिहायची गरज नाही.
LAST लास्ट 3 digit last 3 digit having last 3 digits of number having number without changing their without changing their without changing their काय म्हटलेलं आहे की शेवटचे 3 अंक जे आहेत ना ते त्यांच्या ऑर्डरप्रमाणे चेंज नाही व्हायला पाहिजे. विदाउट चेंजिंग, विदाउट म्हणजे असं नको व्हायला हां. विदाउट चेंजिंग देअर ऑर्डर, विदाउट चेंजिंग देअर ऑर्डर is divisible by 8 is divisible by 8. समजलं? विदाउट चेंजिंग देअर is divisible by 8. तर काय की कसं आहे बघा 9. आता समजा एक एक्झाम्पल आहे आपण बघूया काय म्हटलेलं आहे. इफ हे तर राहणारचा इफ द नंबर लास्ट 3 डिजिट इथं काय महत्त्वाचं आहे 3 डिजिट. 8च्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीमध्ये काय महत्त्वाचं आहे 3 डिजिट ऑफ अ नंबर विदाउट चेंजिंग देअर ऑर्डर. ऑफ नंबर विदाउट चेंजिंग देअर ऑर्डर. एवढं तुम्हाला लर्न करायला नाही एकदम सोपं लिहून दिलेलं आहे. तुम्हाला घालून लिहिलेलं नाही आहे ते तुम्ही फक्त लक्षात ठेवा आणि कन्सेप्ट तुमची आहे ना तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट करून ठेवा की काय आहे. आता 8ची टेस्ट ऑफ डिव्हिजन म्हणजे 8नी कोणताही नंबर असेल ना त्याला 8नी केव्हा डिवाईड होणार तर नंबरच्या शेवटचे 3 अंक म्हणजेच काय लास्ट 3 डिजिट. ओके मतलब नंबर के लास्ट के जो 3 डिजिट्स है ना उसको क्या करना है आपको डिवाइड बाय 8 करना है. आता 8 कसं करणार मग लास्ट 3 डिजिट कसे डिवाइड करणार म्हणजे काय करणार आहे तुम्ही की तुमचे जे नंबर आहे ना त्याला 8नी डिवाइड करून बघा कसं. आता याच्यात पण इथं बघा 0 और लास्ट इफ द लास्ट 3 डिजिट्स ऑफ अ नंबर आर 0 आणि लास्ट 3 digits are 0 is also divisible by 8. It is also divisible by 8. म्हणजे कोणते एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल कुठले एक्झाम्पल असतील बघा आता 9 to 4. कुठलं एक्झाम्पल घेऊया आपण 9 to 4 हा एक एक्झाम्पल घेतला बघा याच्यात इथं का नाही आहे इथे का बघा बरं 8 1 जा 8 1 कॅरी आला 8 1 जा 8 4 44 नाही. ठीक आहे आपण घेऊया 984 एक्झाम्पल घेऊया आपण 984 हा 8ने डिवाइड होतो. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल जर मी घेतलं तर कुठलं असणार आहे 8ने डिव्हिजिबल होणार आहे बघा 5984 5984. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण 872 हे सुद्धा काय आहे तुमचं 8ने डिव्हिजिबल होतं. नंतर आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण सपोज इथं 42,000 लास्ट 3 डिजिट 00 आले. त्याच्यानंतर हा नंबर पण 8ने डिवाइड होतो. कसा होतो बघा हे 3 डिजिट आहे ना 8ने डिवाइड होतात. हे बघा हे 3 डिजिट जे आहेत ना डिवाइड होतात कसे इथे जर मी 8ने डिवाइड केलं तर ते डिव्हिजन मी तुम्हाला पुढच्या मिळणार. एवढं झालं का तुमचं जस्ट ही वरचं मी इरेज करून टाकू. ठीक आहे किंवा आपण इकडे नाही 2 मिनिट हे आपण डिव्हिजन करूया. पण तुम्हाला एक लक्षात आहे का की काय सांगितलं मी इथे 2 4 आणि 8 याची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी आहे ना सेम टू सेम आहे. कशी आहे जवळपास सारखीच आहे. का जवळपास सारखी आहे कारण तुम्ही एक ऑब्झर्व करा 2ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीमध्ये काय सांगितलं आपण की 4 जो आहे ना हा 4 इव्हन नंबर आहे. ठीक आहे ओके
8, 6, 2, 0, 2 हे सगळे काय आहेत इव्हन नंबर आहेत. मग इथे 4च्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीमध्ये पण तुम्ही काय बघणार आहे की लास्ट डिजिट जे आहेत ना ते इव्हन नंबर आहेत. 8, 4, 0, 0 हे इव्हन नंबर आहेत की नाही. त्याच्यानंतर 8च्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीमध्ये पण बघणार आहे की 2 इथे 4, 4, 2, 0 हे सगळे इव्हन नंबर आहेत. म्हणजे काय की ज्याला 4नी आणि 8नी डिवाइड होते ना त्याला 2नी पण डिवाइड होते. समजलं. तर आपण आता 8च्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीचे एक्झाम्पल आपण करून बघूया. ठीक आहे. आता परत काय 8ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी काय म्हणते तुम्हाला की लास्ट 3 डिजिट ऑफ अ नंबर विदाउट चेंजिंग देअर ऑर्डर. चेंजिंग देअर ऑर्डर इज डिव्हिजिबल बाय 8. ओके, ही तर एक कंडिशन झाली 8च्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. दुसरी कंडिशन काय म्हणते इफ अ लास्ट 3 डिजिट ऑफ अ नंबर आर 0 इज डिव्हिजिबल बाय 8. आर 0 इज डिव्हिजिबल बाय 8. बघा हे एक्झाम्पल आहे. डिव्हिजिबल बाय 8. ओके, आता एक एक्झाम्पल करून बघूया. त्यासाठी मी काय करणार इथे 8चा टेबल लिहिणार. 8 म्हणजे 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 4 जा 32, 8 5 जा 40, 8 6 जा 48, 8 7 जा 8 6 जा 48, 8 7 जा 54, 8 9 8 8 जा 64, 8 9 जा 72 आणि 8 10 जा 18. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. ठीक आहे. मला 8 चा 8 आहे की 8 2 8 24 8 34 8 40 8 8 आणि 4 8 7 आणि 7 56. ओके. आणि 8 8 जा 64, 8 9 जा 72, 8 10 जा 80. ठीक आहे. ओके, हा टेबल लिहिला आपण. आता इथे आपण डिव्हिजन करून बघू. 8ची लिस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी लावायची ना आपल्याला. 8ची लिस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी लावायची. पहिला नंबर घेऊ आपण 9 8 4. ठीक आहे. हे 3 डिजिट लास्ट 3 डिजिट. लास्ट 3 डिजिटच आपले या टेबलला कसं होतं 8 1 जा 8च्या टेबलमध्ये 9 येतो का नाही येत रे. मग काय येते तर 8 1 जा 8च लिहिणार आपण. इथे लिहिणार 1. आता डिव्हिजनची ट्रिक तुमच्या लक्षात आलेली असेल. जसं लागेल तर आपला व्हिडिओ बघायचा आहे. ठीक आहे. 8च्या टेबलमध्ये 18 येतात का नाही येत. मग त्याच्या अगोदरचा नंबर पण येतो 16. किती नंबर येतो 2 नंबर. 8 2 जा 16 काय येणार 8 मायनस 6 इथे येतो 2 आणि मग राहिला 4 इथे लिहिला 4 आणि 8च्या टेबलमध्ये 24 येतो. 8 3 जा 24 मायनस करा इथे आला तुमचा आन्सर 0. झाले की नाही. तुमचा रिमाइंडर जर 0 आला तर तिथे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी तुमची परफेक्ट लागलेली आहे. म्हणजे 8ने पूर्ण डिवाइड होतो. ठीक आहे. म्हणजेच काय की मराठीत त्याला आपण काय म्हणूया की 8ने पूर्ण भाग जातो. आन्सर किती आला आपला क्वेश्चन किती आला 123. डिवायझर किती आहे 8. डिव्हिडंड किती आहे 984 आणि रिमाइंडर किती आहे आपला 00. ठीक आहे. मग आता तुम्हाला आणखी एक आपण चेक करूया की इथे बघा एक नंबर घेऊ आपण. आता मी जर हा नंबर इथं 5 लिहिलं का परत तेच येणार आहे ना. फक्त काय इथे 59 पण जात बघा. आता आपण हा नंबर घेऊन बघूया. ते तुम्ही करून बघा. बघा मी तुम्हाला 0 लास्ट डिजिटमध्ये 0 आहे ते होते की नाही ते बघू आपण. ठीक आहे. चेक करूया. 8 1 जा 8 8 1 जा 8 किती येते 0. 9 राहिला 8 1 जा 8. मग 9 मायनस 8 किती येते 1 येते. मग काय राहतो 2. आता 8च्या टेबलमध्ये 12 येत नाही पण 12च्या अगोदरचा नंबर येतो 8 1 जा 8. मग 9 मायनस 8 किती होतात 2 मधून 8 जाते. तर आपण इथे ह्या टेबलमधला इकडे घेतला तर तिथे 12च होणार आणि 12 मायनस 8 किती होतात 4. मग जर मी हा 0 असा वाजत डिजिट तर यामध्ये होतो 40 माझा. मग किती येतात 8 5 जा 40 येते की नाही 8 5 जा 40. हे बघा 8 5 जा 40 येते ना. मग तिला लिहिणार 40 आणि लिहिणार आन्सर 0 आणि राहिलेले 2 0 दुसऱ्याच्या ठेवून देणार. कारण 8ने 0ला मल्टिप्लाय केलं तर 0. 8ने 0ला मल्टिप्लाय केलं तर 0. मला काय करायचं फक्त डिव्हिडन मल्टिप्लाय बाय क्वेश्चन इज इक्वल टू डिव्हिडन डिवायझर मल्टिप्लाय बाय क्वेश्चन इज इक्वल टू डिव्हिडन यायला पाहिजे माझा. आला माझा. ठीक आहे.
समजलं झालं प्रूफ आपलं. म्हणजे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी 8 सुद्धा तुमची झालेली आहे. तुमच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, फक्त लास्ट डिजिटमध्ये इव्हन नंबर. फोरच्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी काय लिहायचं, काय ठेवायचं लक्षात की 2 डिजिट डिव्हिजिबल बाय 4 असले पाहिजे, 4च्या टेबलमध्ये असले पाहिजे. आणि किंवा 2 किंवा 2पेक्षा जास्त 0 आले तर तिथे पण 4ची टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी लागते. त्याच्यानंतर 8च्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीमध्ये काय करायचं, 3 लक्षात ठेवायचे. किती, 3 डिजिट. कुठून, लास्टमध्ये 3 डिजिट्स आर डिव्हिजिबल बाय 8. ओके, तर भरपूर काही